या याच्यावर जाऊ ना. ही मंदिरासाठी दीपमाळ आहे. या परिसरात 1200 वर्षापूर्वीची जुने मंदिरे आहेत. त्यातील 15 मंदिरे सरोवराच्या विवरात आहेत, तर काही आणखी मंदिरे आजूबाजूच्या परिसरात आहेत. त्यापैकीच हे एक मंदिर यज्ञेश्वर मंदिर. यज्ञेश्वर मंदिराचा हा परिसर बघा. कसल्याही सिमेंट सारख्या वस्तूचा उपयोग न करता फक्त एकमेकावर रचलेली दगडातून हे तयार झालेलं मंदिर आहे. एक शिलेवळ आपल्याला दिसतं. अत्यंत नकाशीदार कोरीवकाम इथं दिसतं आणि हा यज्ञेश्वर मंदिर लोणारचा परिसर आहे. पूर्ण चक्र पुरातत्व विभागानं ठरवल्यास या मंदिराचा पुनर्निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी मंदिराचे अवशेष वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत. या मंदिराची बरीचशी पडझड झालेली असून त्याचे अवशेष तुम्हाला या ठिकाणी विखुरलेले दिसतात. हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. प्राचीन मंदिर हे शिवाचे असून मध्ये शिव आणि नंदी आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला शिव आणि नंदी पाहायला मिळतील. आत गेल्यावरती शिवलिंग आहे, समोर नंदी दिसतोय. घनदाट अरण्यातून जात असताना अशा या घनदाट अरण्यातून नीरव शांततेतून लोणार सरोवराकडे जाण्याचा रस्ता आहे. या ठिकाणून आपण येताना एकटे असाल तर आपल्याला थोडी भीती वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोबत घेऊन या 1 ते 2 किलोमीटर पायी ट्रेलला आपण येऊ शकता आणि हा ट्रेल करून आपण लोणार सरोवराच्या कडेला पोहोचतो. अतिशय घनदाट असा अरण्यातून जाण्याचा हा वेगळाच थ्रिल आपल्याला या ठिकाणी मिळेल. जर आपण ट्रेकिंग आणि ट्रेल प्रेमी असाल तर आपल्यासाठी लोणार सरोवर हे अतिशय उत्तम ठिकाण आहे. एकदा अवश्य भेट द्या.
अखेर आम्ही पोहोचलोय ह्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या परिसरामध्ये आणि याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जे आहे 1.13 चौरस किलोमीटर आणि याची खोली साधारणतः 137 मीटर सांगितलेली आहे. आता आपण जर इकडे बघाल तर आम्ही कुठून आलोय तर त्या ठिकाणावरून 4 ते 5 किलोमीटरचा जंगलातल्या पायवाटेने आम्ही इकडे आलेलो आहे. आणि हे जे समोर आपल्याला जे पाठीमागे दिसतंय हे कमळजा मंदिर. महाराष्ट्रातल्या 7 आश्चर्यापैकी हे एक आश्चर्य आहे. जगभरातल्या 22 लाख मताच्या आधारे महाराष्ट्रातलं हे 7वं आश्चर्य ठरलेलं आहे. 7 आश्चर्यापैकी एक असं हे आश्चर्य ठरलेलं आहे. खाली हे लागलं करून आपण या ठिकाणाहून पाहू शकतो की हे जे मंदिर आहे अतिशय प्राचीन असं मंदिर पुरातन काळामध्ये बनलेलं आहे. हे अतिशय सरोवराच्या काठालाच असून सरोवराचं पाणी या मंदिराच्या पायथ्याला स्पर्श करताना आपण पाहू शकतो. असं हे मंदिर अतिशय प्राचीन आपल्याला दिसतंय. आपण साईडने जाऊ. अरे बापरे, लगून साईड